नमस्कार मैत्रिणींनो, चारूस क्लासी फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवलं होतं या मापाचं। हे बघा, 41 अप्पर चेस्ट आणि 44 मेन चेस्ट आणि कमर आहे 35 आणि आर्महोल 18 या मापाचं पेपर कटिंग दाखवलं होतं मी पार्ट 1 मध्ये। आता तुम्हाला तेच पेपर कटिंग आपण कापडावर ठेवून कसं कटिंग करायचं आणि स्टिचिंग कसं करायचं हे पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ जास्त लांब झाला तर हा भाग जो आहे हा आणखी दोन पार्टमध्ये विभागला जाईल, ठीक आहे। पण अगदी मी तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता बघा। आणि ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि शिकायचा प्रयत्न करा। तर चला आता बघा, हे आपण बॅक पार्ट काढलेला आहे आणि हा फ्रंट पार्टचे हे 3 पार्ट असतात, कटोरी, हा साइड पार्ट आणि ही योक पट्टी आणि ही स्लीव्स कटिंग, ठीक आहे। तर आता कापडावर कसं ठेवायचं मी ते तुम्हाला दाखवते। तर बघा, मोठं माप आहे त्यामुळे इथे मी 1 मीटर कापड घेतलेलं आहे, ठीक आहे। नवीन मैत्रिणींसाठी सांगते माहिती, 1 मीटर म्हणजे कसं मोजायचं बघा। ही अशी मोठी पट्टी असते आपल्या मेजर टेपची आणि हे स्टील असतं, स्टील किंवा काय पत्रा वगैरे, तो असा लांब असतो, त्या बाजूने त्याच्या मागच्या बाजूने माप बघायची। हे बघा, वरच्या बाजूला इथे हे इंचाचे माप आहेत, वरची जे मोठे मोठे आहेत ते, आणि बारीक अक्षरात खालच्या बाजूला जे आहे ते सेंटीमीटर मध्ये। तर सेंटीमीटर मध्ये कापड मोजायचं, तर 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असतं, ठीक आहे। तर बघा, या टोकापासून असं उभ्यामध्ये कापड मोजायचं। हे मी 1 मीटर घेतलेलं आहे। तर बघा, इथून ह्या टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत असं टेप लावायचा आणि बघायचं किती आहे। आता बघा, इथे हे कापड आहे 98 सेंटीमीटर, म्हणजे 2 सेंटीमीटर कमी आहे, तरी चालेल, काही हरकत नाही आहे, ठीक आहे। तर असं हे कापड तुम्ही मोजायचं आहे। आणि जर इंचात मोजायचं असेल तुम्हाला 1 मीटर, तर 40 इंच किंवा 39 इंच असले म्हणजे 1 मीटर कापड असतं, ठीक आहे। तर बघा, मी नवीन मैत्रिणींसाठी हा हिशोब सांगितलेला आहे, किंवा कसं मोजायचं कापड तेही सांगितलंय, ठीक आहे। आता मोठं माप आहे आपलं 44 मापाचं, म्हणून मी 1 मीटर कापड घेतलेलं आहे, ठीक आहे। आता बघा, उभ्यामध्येच घडी घ्यायची आहे। हा असा आडवा कापड आहे आणि ही अशी उभ्यामध्ये, म्हणजे ब्लाऊज पीस जसं आपल्याला दुकानातून मिळतं घडी करून, तीच घडी तशीच्या तशी ठेवायची आहे, ठीक आहे। डबल घडी घेतलेली आहे, हे बघा, डबल घडी अंथरली आहे मी। आता सर्वात आधी याच्यावर हा बॅक पार्ट ठेवायचा आहे। तर बॅक पार्ट बघा, बंद घडी माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू समोरच्या बाजूला मी ठेवलेली आहे। आता सर्वात खालच्या बाजूला हा बॅक पार्ट ठेवायचा आहे। तर बॅक पार्टचा खालचा भाग जो आहे कमरेकडील, तो खालच्या बाजूला ठेवायचा आणि बंद घडीवर ही लाईन जी आहे आपली बॅक पार्टची गळ्याकडची, तो भाग असा सरळ बरोबर बंद घडीला बरोबर जोडायचा आहे, ठीक आहे। असा बरोबर अगदी किनारीला किनार याची आली पाहिजे, अशा पद्धतीने हा बॅक पार्ट असा ठेवायचा आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला हवं, आता नवीन आहेत ज्या शिकणाऱ्या त्यांच्यासाठी सांगते, हा आपल्याला जसा तसा कापडावर उतरवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी तुम्ही काय करा, इथे ह्या बॉल पिना मिळतात बघा, अशा टेलरिंग मटेरियलचं जे दुकान असतं तिथे बॉल पिन सुद्धा मिळतात ह्या, तर त्या आणायच्या आहेत आणि त्या पिनेनी इथे जोडून घ्यायचा आहे, म्हणजे आपला पेपर हलणार नाही, ठीक आहे। अशा पद्धतीने ह्या पिना अशा लावून इथे सेट करून घ्यायचा, अशा पद्धतीने। आणि चॉक घ्यायचा आहे आपला आणि चॉकने इथे हा पार्ट जशाचा तसा उतरवून घ्यायचा, ठीक आहे। बरोबर
उतरवून घ्यायचा हा. हे बघा अशा पद्धतीने हे जसाच्या तसा उतरवून घ्यायचा. गळ्याचा भाग जसा तसा बंदच ठेवायचा मैत्रिणींनो. मी आधीच कट करत नाही, मी जसं करते त्याप्रमाणे तुम्हाला शिकवते आहे. तर बघा या पद्धतीने मी बॅक पार्ट जसा तसा कपड्यावर मार्किंग करून घेतलेला आहे. ठीक आहे, हे बघा हे अशा पद्धतीने. ठीक आहे, आता साइड पार्ट ठेवायचा आपल्याला. हा साइड पार्ट आहे तर इथे साइड पार्ट ठेवायचा किंवा या बाजूला ठेवायचा साइड पार्ट. हे बघा असा साइड पार्ट ठेवायचा. आता आपण कटिंग करताना इथे वाढवायचं नाहीये, कोणत्याच पार्टला कुठेच वाढवायचं नाही, कारण मार्जिन सकट मी कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे. मार्जिन सकट आपण कटिंग करतो, त्यामुळे आपल्याला कापडावर कटिंग करताना कुठेच वाढवायचं नाहीये मैत्रिणींनो. त्यामुळे मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठेच गोंधळ होणार नाही तुमचा. तर बघा हा साइड पार्ट असा इथे ठेवायचा, याला सुद्धा असं पिनअप करून घ्यायचं. हे बघा हे झालं. हा साइड पार्ट पिनअप केला. मी पूर्ण दाखवते तुम्हाला, आधी ठेवून दाखवते. हे बघा हा बॅक पार्ट आपण इथे ठेवला. हे बघा ठीक आहे, हा बॅक पार्ट ठेवला. आता याच्या खालीच मी साइड पार्ट लावलेला आहे. आता कटोरी बघा कशी ठेवायची पेपर. ठीक आहे, हे बघा ही अशी कटोरी इथे ठेवायची आहे कापडावर ठेवताना. हा जो साइड पार्ट आहे याच्या बरोबर इथे बघा हे जे आपलं खालचं पार्ट आहे कटोरीचा, तर इथे हा पार्ट असा ठेवायचा. ही जी रेषा आहे म्हणजे बटन पट्टीचा जो पार्ट आहे आपला, बटन पट्टीचं जे आहे साइड, ती बाजू अशी क्रॉस मध्ये आली पाहिजे. कटोरी कधी पण क्रॉस मध्ये कटिंग करायची मैत्रिणींनो कापडावर ठेवताना. ठीक आहे, तेव्हा कटोरी व्यवस्थित त्याचा उभार येतो, चपटी होत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघा ही कटोरी अशी सेट करायची. ठीक आहे, अशी क्रॉस मध्ये आली पाहिजे कटोरी. हा क्रॉस मध्ये हा कापड बघा असा ताणला जातो, याला क्रॉस मध्ये म्हणतात. ठीक आहे, हा उभी घडी आहे तर याच्यामध्ये कपडा ताणला जात नाही, आडवी घडी आहे त्याच्यामध्ये कपडा ताणला जात नाही. असा क्रॉस मध्ये घ्यायचा. किंवा मी तुम्हाला एक आणखी सांगते. हे बघा आता ही आहे उभी घडी, हे मार्क केलं मी उभी घडी, आणि ही आहे आडवी घडी. ठीक आहे, हे बघा तर ही उभी आणि ही आडवी, हा याचा मध्य. आता याच्यातनं जर आपण ही क्रॉस मध्ये अशी लाईन मारली तर ही क्रॉस मध्ये घडी होते. ही क्रॉस मध्ये आली आणि ही क्रॉस मध्ये आली. ही क्रॉस मध्ये कापड आहे आणि हा सुद्धा क्रॉस मध्ये. तर त्या पद्धतीने कटोरी आपल्याला मांडायची आहे कापडावर. तर बघा आता हे असं ठेवून, हे बघा ही क्रॉस मध्ये घडी आलेली आहे बघा, याच्यावर ही कटोरी अशी सेट करायची. बघा ह्याबरोबर आपला मध्य बघा, आपण असा मध्य काढलेला असतो कटोरीचा. एकदम सोपे, आणखी सोपं. हा कटोरीचा मध्य आहे. ही रेषा बरोबर आपली कटोरीची या क्रॉसवर ठेवायची अशी. हे बघा झाली आपली क्रॉसमध्ये कटोरी मांडून आपली झाली. आणि याला पिण्याने सेट करून द्यायचं, म्हणजे हालत नाही कापड आपलं. आपण जेव्हा मार्किंग करू तेव्हा पेपर हालणार नाही कापडावरचा. तर अशा पद्धतीने हे सेटिंग करायचं आहे. पेपर पहिल्यांदा सेट करायचा. आता ही योग पट्टी राहिली आपली, तर योग पट्टी या बाजूला काढायची अशी. ठीक आहे, या बाजूला भरपूर कापड आहे तर या बाजूला आपली योग पट्टी निघणार आहे. तर अशा पद्धतीने हे मांडून घ्यायचं आणि एका पार्टचं असं आपण मार्किंग करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींनो तुम्ही
अगदी स्किप न करता व्हिडिओ, ज्यांना मनापासून शिकायचं आहे त्यांनी नक्की तुम्ही हा व्हिडिओ किंवा कोणतेही माझे व्हिडिओ पहिल्यापासून तुम्ही बघा, ब्लाऊज कटिंगचे किंवा कोणतेही, अगदी मी मनापासून मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीनेच मी तुम्हाला शिकवते. कोणतीच गोष्ट मी लपवून ठेवत नाही. माझी इच्छा आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शिकावं आणि अशा पद्धतीनेच तुमचा पण व्यवसाय तुम्ही सुरुवात करावी. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने मी हे मार्किंग करून घेते आहे. आणि व्हिडिओ तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो. कमेंटसुद्धा टाका, कारण जर तुमच्या कमेंट आल्या, तुमचे लाईक मिळाले मला, तर मला असं कुठेतरी वाटेल की हो मी जे काही तुम्हाला देते आहे ते तुम्हाला आवडतं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही सपोर्ट करू शकता मला आणि मग मला प्रोत्साहन मिळेल आणखी. ठीक आहे. तर बघा हे सुद्धा मी मार्क करून घेतलं. आता कटोरीचं मार्किंग करते. आपल्याला कुठेच मार्जिन ठेवायची नाहीये. ठीक आहे. अशा पद्धतीनेच कटिंग झाली पाहिजे कटोरी ब्लाऊजची. ठीक आहे. कटोरी ब्लाऊज शिकायचं असेल तर प्रत्येक छोटी छोटी गोष्ट तुम्ही व्यवस्थित केली पाहिजे, कारण कठीण कटोरी ब्लाऊजच शिवणं असतं. बाकीचे जे ब्लाऊज असतात, साधे फोरटक्स ब्लाऊज किंवा प्रिन्सेस कटसुद्धा खूप सोपा आहे. मी तुम्हाला प्रिन्सेस कटसुद्धा खूप छान पद्धतीने शिकवणार आहे मैत्रिणींनो. सर्व ब्लाऊज मी तुम्हाला शिकवणार आहे, फक्त तुम्ही मला सपोर्ट करा. खूप छान तुम्हाला शिकता येणार आहे माझ्याकडनं आणि खूप व्यवसाय तुमचा वाढीस लागणार. तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर आवडला, खरोखर आवडला तर लाईक नक्की करा मैत्रिणींनो आणि सबस्क्राईब करा. जे नवीन व्हिडिओ बघत आहेत त्यांनी व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप छान छान आणि खूप छान पद्धतीने तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तर बघा अशा पद्धतीने मी हे मार्किंग करून घेतलं आहे. हे टक्सचं मार्किंग सुद्धा करून घेतलं आहे. आता योगपट्टी वाढवायचं कुठेच नाहीये. जसं आपण पेपर कटिंग केलेलं आहे जशाचा तसं कापडावर कटिंग करायचं आहे. आणि मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते आहे की पेपर कटिंग करण्यावर भर द्या, कारण पेपर कटिंग असलं तर सगळं काही सोपं जातं. पेपर कटिंगवर तुमची हातसफाई सुद्धा होते, म्हणजे सराव होतो, छान प्रॅक्टिस होते, म्हणजे सफाई येते कामामध्ये आपल्या, म्हणजे आकार वगैरे काढण्यामध्ये. ठीक आहे. कापडावर किती करणार, त्यामुळे पेपर कटिंग खूप महत्त्वाची असते बघा. आणि कापडाची बचत सुद्धा होते आपली. कधी कधी कस्टमर बघा कमी कापड आणतात आणि त्यांना त्याच्यामध्ये शिवून हवं असतं कधी कधी. तर आपण ती पण सवय ठेवायची की कमी कापडात सुद्धा कधी कधी कस्टमरला ॲडजस्ट करून देता आलं पाहिजे आपल्याला. त्यामुळे पेपर कटिंग खूप महत्त्वाची आहे. तर बघा अशा पद्धतीने मी सर्व मार्किंग करून घेतलेलं आहे. हे बघा हे बघा या अशा पद्धतीने तुमचं मार्किंग झालं पाहिजे. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे कसं ठेवायचं ते तुम्हाला नंतर बघता येईल, किंवा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत राहा, रिपीट करत राहा. स्टिचिंगचं सुद्धा आपलं कटिंग, पेपर कटिंग कसं केलं आहे तो सुद्धा ज्यांनी बघितला नसेल त्यांनी पेपर कटिंग जाऊन बघा आणि मग हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. तर चला आता मी हे कटिंग करून घेते. पहिल्यांदा बॅक पार्ट कटिंग करायचा आहे. कटिंग सुद्धा बघा कशा पद्धतीने केली जाते ते पण बघा. हे बघा आपला चॉक जाड असतो है ना, तर हे मार्क जे आहे ते मार्क राहिलं पाहिजे.
कटिंग केलेल्या कापडावर असं कटिंग करा, म्हणजे बाहेरच्या बाजूने कटिंग करा. ठीक आहे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कोणीच शांततेने सांगणार नाही मैत्रिणींनो, पण माझी मनापासून इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला सगळं काही, मी ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. आणि कापड आधी तुम्ही इस्त्री करून घ्या कापडावर. जेव्हा आपण कापड कटिंग करतो कापडावर ब्लाऊजची, तेव्हा आधी इस्त्रीने व्यवस्थित कापड सरळ करून घ्यायचं आहे. घड्या वगैरे चुण्या असतात त्या निघून जातात. ठीक आहे. तर हा झाला माझा बॅक पार्ट. आता साईड पार्ट कट करूया. व्हिडिओ फक्त बघायचे नाहीत, ते तुम्ही त्याच पद्धतीने कटिंग करून बघत जा, मग तरच तुम्हाला कळणार आहे आणि तुमची प्रॅक्टिस पण छान होणार आहे. ठीक आहे मैत्रिणींनो, नुसतं बघायचं आणि हो मला येणार किती सोपं आहे, नाही तसं नसतं. जोपर्यंत आपण प्रत्यक्ष काम करत नाही तोपर्यंत आपल्याला काही जमत नाही. हा माझा अनुभव आहे. प्रत्यक्ष करून बघायचं, तेव्हा आपल्याला कळतं कुठे बरोबर आहे, कुठे चूक झालेला आहे, हेही आपल्याला कळतं. तुम्हाला आणखी कोणत्या मापाचे तुम्हाला हवे असणार पेपर कटिंग, तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्या मापाचं ब्लाऊज कटिंग करून दाखवणार. हे बघा, हे झालं कटोरीचं कटिंग आपलं. आता ही योकपट्टी राहिली. मला सवय आहे म्हणून मी कापड फिरवते. तुम्ही बिलकुल फिरवायचं नाही. जमिनीवर बसून कटिंग करा. ज्यांना टेबलवर बसून करायचंय त्यांनी टेबल स्वतः फिरायचं, कापड फिरवायचं नाही. जोपर्यंत व्यवस्थित प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत आपण स्वतःच हलायचं आहे. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण पार्ट आपण काढले. हा थोडा राहिलेला आहे कापड, हा कामात येणार आहे, फेकायचं नाही, साईडला ठेवायचं. आता आपल्याला उरलेल्या कापडामध्ये हे स्लीव्हची कटिंग सुद्धा करून घ्यायची आहे. स्लीव्स सुद्धा अशी उभ्या कापडातच काढायची. ठीक आहे. हा मध्ये आहे, बरोबर हे कापड असं स्लीव्स ठेवायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे स्लीव्स अशी बरोबर याला लावून घ्यायची आहे. हे बघा अशी. आता बघा, हे दोन्ही बाजूला थोडं कापड कमी पडतंय, तर त्या बाजूला जॉईन द्यायचं आहे. ठीक आहे. जॉईन देता येईल आपल्याला. दोन्ही बाजूला सेम पद्धतीने ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि याला सुद्धा पिन अशी लावून घ्यायची, म्हणजे कापड हालत नाही आणि पेपरही हालत नाही. आपला व्यवस्थित कटिंग होते, खालीवर होत नाही. हे बघा. आता मी हे अस्तरवर कापत नाहीये. ठीक आहे. हा मेन कापडच आहे. हा बिना अस्तरचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे मी तुम्हाला, त्यामुळे याला अस्तर नाही, डायरेक्ट मेन कापडावर मी कटिंग केलेलं आहे. दोन्ही बाजूला
आपल्याला जॉईन द्यायचं आहे। तर बघा हे साईडला हे जे कापड उरतं तेच आपल्याला इथे असे इथे जॉईन करून घ्यायचं। हे बघा इथे असं जॉईन करायचं, हा आपला वाढला आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा इथे असं जॉईन करायचं। दुसऱ्या बाजूला सुद्धा इथे बघा हे इथे असं कापड ठेवायचं आणि असं जॉईन करून घ्यायचं। ठीक आहे, मी तुम्हाला स्टिच करताना दाखवणारच आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे स्लीवचं कटिंग सुद्धा झालेलं आहे। तर बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला सर्व पेपर कटिंग केल्यावर पेपर ठेवून कापडावर कसं कटिंग करतात ते पण दाखवलं आहे। ठीक आहे, तर आता हे जे आपल्याला साईडने वाढवायचं आहे ते कापड याच्यामध्ये ठेवायचं आणि शिवताना तुम्हाला मी दाखवणारच। हे बाजूला ठेवते। आता बघा हे जे मी आता पुढे तुम्हाला दाखवणार आहे हे नवीन मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाचं आहे। तर बघा डायरेक्ट मी तुम्हाला मशीनवर सुद्धा स्टिचिंग दाखवू शकते, पण मी आता तुम्हाला काय करते, पहिल्यांदा नवीन मैत्रिणींना आणखी सोपं व्हावं त्यासाठी मी आणखी ज्यांनी अगदी अजून नवीन शिकायलाच घेतलेलं आहे त्या मैत्रिणींसाठी मी हे दाखवते। तर आधी मी तुम्हाला हाताने कसं जोडायचे पार्ट ते दाखवते। ठीक आहे, कसे पार्ट जोडले जातात ते मशीनवर न दाखवता डायरेक्ट पहिल्यांदा मी तुम्हाला एका साईडचा पार्ट आहे हा हाताने जोडून दाखवणार आहे, म्हणजे सुई दोऱ्याने। तर हा बॅक पार्ट आहे, तर बॅक पार्टची पद्धत खूप सोपी आहे, तर ती मी डायरेक्ट तुम्हाला मशीनवर दाखवणार आहे। फक्त फ्रंट पार्ट कसा जोडायचा ते मी तुम्हाला दाखवते। ठीक आहे, तर बघा सर्वात आधी कटोरीचं आपण टक्सचं मार्किंग हे नॉच मारून घेऊया। बरोबर एकावर एक ठेवायचं आहे। इथल्या बाजूला हा जो टक्स आहे इथे नॉच मारायचा, हे बघा इथे, आणि या बाजूला हा दुसरा टक्स, हे बघा अशा पद्धतीने हे दोन्ही टक्स मारून नॉच मारून घ्यायचे। आता बघा हा मी बघा सुईमध्ये धागा आधीच ओवून ठेवलेला आहे। ही अशी गाठ मारायची आधी, हे बघा। आता काय करायचं, हे बघा ही कटोरी आहे आपली। तर बरोबर हे दोन नॉच आपण मारलेले आहे मार्जिनचे, किती टक्स आपल्याला कितीचा टक्स घ्यायचा आहे तो। तर हे असं एकावर एक टोक ठेवून घ्यायचं। नॉच हे नॉच जे मार्किंग केलेलं आहे एकावर एक ठेवायचं बरोबर असं, आणि इथून आपल्याला कितीचा टक्स घ्यायचा आहे, 3 इंचाचा। वरच्या बाजूला 3 इंचावर मार्क करायचा आहे सरळ, हे बघा इथून 3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे उंचीला। आता इथून हे असं मार्किंग करायचं चॉकने, हे असं चॉकने मार्किंग करायचं झालं। आता हा टक्स आपल्याला सुई धाग्याने व्यवस्थित धावदोरा मारून घ्यायचा। हे बघा मी तुम्हाला हाताने दाखवते आहे, आधी करून नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी हे खूप महत्त्वाचं असणार आहे। आधी तुम्ही मशीनवर न बसता आधी हाताने शिवून बघा। एक पार्ट असाच मी तुम्हाला एक पार्ट करून दाखवते आहे, तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून शिकायचा प्रयत्न करा आणि मग मशीनवर शिवा। ठीक आहे, हे बघा तर बघा हे मी ते आता लॉक केलं, हा टक्स मारून झाला, हे बघा। तर बघा ही अशी आपली कटोरी रेडी झाली। आता काय करायचं, आता हा टक्स काही असा टक्स घेतल्यावर
कधी कधी असा बॅलन्स राहत नाही कटोरीचा, काही काही कापड असं असतं ते असं टोक जातं किंवा असं इकडे या बाजूला. तर त्यासाठी बघा हा टक्स आता कसा हे करायचा, हे असं पकडायचा टक्स हा, आणि हा असा प्रेस करायचा आणि हे असं उलटायचं. ही शिलाई दिसते बघा आपली टक्सची, तर पुन्हा याच्यावर शिलाई मारून घ्यायची, पुन्हा याच्यावर शिलाई मारायची अशी. हे बघा, पुन्हा त्याच्यावर शिलाई मारायची आहे. हे तुम्हाला धागा सुद्धा दिसावा म्हणून मी वेगळ्या कलरचा धागा इथे घेतलेला आहे. ठीक आहे, हे बघा, हे असं त्या शिलाईवर पुन्हा शिलाई मारायची आणि इथे लॉक करायचं. हे बघा, हे असा उभा राहतो टक्स. हे बघा कसा छान उभा राहतो, म्हणजे त्याला सपोर्ट मिळतो. असा जर आपण टक्स हे असं जोडला, असा केला ना, तर सपोर्ट मिळतो त्याला आणि कटोरी अशी उभीची उभी राहते. ठीक आहे, फ्लॅट नाही होत. तर ही झाली तुमच्यासाठी अगदी सिक्रेट आहे, कशा पद्धतीने कटोरी अशी रेडी करायची. ठीक आहे, ही झाली आपली कटोरी रेडी. आता पुन्हा धाग्याखाली असं गाठ मारून घ्यायची खालच्या बाजूला. आता बघा, साइड पार्टला आपल्याला कटोरी जोडायची आहे. हा आपला साइड पार्ट आहे, हे आपण निशाणी केलेली आहे. ही सरळ बाजू आहे आपली, तर सरळ बाजू असं ठेवायचं, साइड पार्ट सरळ बाजूचा. आणि आता कटोरी ठेवायची, ही कटोरी आपल्याला याला जोडायची. ठीक आहे, मी कशी जोडते कटोरी साइड पार्टला, तर कटोरी मी खाली ठेवते, कटोरीचा भाग खालच्या बाजूला आणि साइड पार्ट असा वरच्या बाजूला, असं ठेवून मी कटोरी जोडते. तर साइड पार्ट वरच्या बाजूला ठेवून हा गळ्याचा भाग आणि साइड पार्टचा गळ्याचा भाग, हे टोक आणि हे टोक असं इथे ठेवायचं. हे असं ठेवायचं. हे बघा, असं करून बघायचं सरळ येतंय का. हे बघा, हे बरोबर असं सरळ रेषेत आपला गळ्याचा भाग आला पाहिजे. असं पहिल्यांदा बघून घ्यायचं ठेवून आणि मग स्टिच करायचं. ठीक आहे, आणि हे कसं स्टिच करायचं, जेवढं आपण मार्जिन ठेवलेलं आहे तेवढ्याच मार्जिनवर आपली शिलाई आली पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, साइड पार्टवर उलट बाजूने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची. आता मी इथे पाव इंचाचं मार्क ठेवलेलं आहे, तर मी पाव इंचावर इथे असं मार्किंग करून घेते. तर बघा, मी अशा पद्धतीने आता हे मार्किंग करून घेतलेलं आहे. कटोरी पार्ट खाली ठेवलेला आहे आणि साइड पार्ट असा इथे ठेवून हे असं याच्यावर ठेवायचं, बरोबर ह्या टोकावर. कटोरीचं हे गळ्याजवळचं टोक आणि साइड पार्टचं गळ्यावरचं टोक हे बरोबर एकावर ठेवायचं आहे आणि व्यवस्थित जोडून बघून घ्यायचं, बरोबर जोडल्यावर सरळ येत आहे की नाही. हे बघा, त्या पद्धतीनेच आपल्याला शिलाई मारायची आहे. हे बघा,
या पद्धतीने हे बघा असं बरोबर किनारी किनारी बरोबर जोडायचं आहे, व्यवस्थित ठेवायचं आणि जेवढं मार्जिन आहे त्याच्यावर शिलाई मारत न्यायची, धावदोरा मारायचा। हे तर व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक बघत जा आणि प्रॅक्टिस नक्की करा। हे बघा संपलं, इथे लॉक करायचं आपल्याला। हे बघा ही झाली आपली कटोरी जोडून। बघा हे बघा किती सुंदर कटोरी जोडून झाली आहे आणि हे बघा किती अगदी कमी नाही जास्त नाही अशा पद्धतीने आपली कटोरी जोडली गेलेली आहे। कटिंग बरोबर असलं की बरोबर शिवताना सुद्धा आपल्याला कुठेच त्रास होत नाही मैत्रिणींनो, अगदी परफेक्ट पद्धतीने शिवलं जातं। ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते प्रॅक्टिस करा पेपरवर आणि व्यवस्थित शिका। तर बघा आता हा पार्ट आपला रेडी झालेला आहे, फ्रंट पार्ट कटोरी जोडून। ठीक आहे, साइड पार्टला आता आपल्याला इथे योगपट्टी जोडायची आहे। तर योगपट्टी ही बघा आपण विना अस्तरचं ब्लाऊज शिवतोय त्यामुळे योगपट्टी ही डबल घ्यायची, म्हणजे एका साइडची जोडताना डबल काढायची आहे योगपट्टी। ठीक आहे, तर आता काय करायचं, आधी हा उलट बाजू एका साइडचं आपल्याला कटोरी योगपट्टी जोडायची आहे। तर सुलट बाजू आतमध्ये घालायची। हे बघा हे दोन्ही पट्ट्यांची ही सुलट आहे, ही सुलट आहे, अशी सुलटवर सुलट ठेवायचं आणि खालच्या बाजूला पाव इंच मार्जिन ठेवून आपल्याला शिवून घ्यायचं आहे। ठीक आहे, आधी मार्किंग करून घ्यायचं, पाव इंचाचं इथे मार्जिन ठेवायचं आहे। ठीक आहे, तुम्ही आधीची जर पेपर कटिंग बघितली असेल व्यवस्थित पेपर कटिंग बघा, ज्यांनी बघितलं नसेल पेपर कटिंग कळलं, तुम्ही बघितल्याशिवाय तुम्हाला याच्यावर काही कळणार नाही। ठीक आहे, आधी हे मार्जिन मी इतकं का ठेवलंय किंवा काय ते तुम्हाला पेपर कटिंग करतानाच शिकता येईल आणि तेव्हा तुम्हाला हे कळणार आहे। ठीक आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणींनो ज्यांनी बघितला नसेल। तर बघा इथे पाव इंच मार्जिन खालच्या बाजूला आपण ठेवून शिलाई मारायची आहे। तर हे पहिल्यांदा मी मार्किंग करून घेते। ठीक आहे, हे असं पहिल्यांदा तुम्ही ज्या माझ्या नवीन मैत्रिणी शिकणाऱ्या आहेत, अगदी सुरुवात करतायत शिकायची, त्या मैत्रिणींसाठी हे मी सांगत आहे इतकं। ठीक आहे, करायचं आहे। तर बघा हे मी मार्किंग करून घेतलं पाव इंचावर। आता त्याच्यावरच मी बरोबर इथे शिलाई मारून खालच्या बाजूने आधी धावदोरा मारून शिवून घेणार आहे। हे बघा हे बघा हे आपलं आता इथे जोडून झालेलं आहे। इथे मी लॉक करते। हे आपलं शिवून झाली आहे खालून अशा पद्धतीने। हे बघा
हे असं नखाने प्रेस करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। हे बघा, हे बघा, ही झाली आपली योगपट्टी रेडी खालच्या बाजूने। आता ही अशी ठेवून आपल्याला फक्त इथे अशी जोडायची आहे। तर मी हे मार्क करून ठेवलेलं आहे मार्जिन। योगपट्टी जोडताना अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे, अर्धा इंच ठेवून जोडायचं आहे। तर बघा, आता योगपट्टी आपल्याला जोडायची आहे ह्या पार्टला। तर हे बघा, हे बटन पट्टीची बाजू आहे। तर यावर हे योगपट्टीचं, या बघा परत दाखवते, ही अशी योगपट्टी आपण अशी जोडून आपल्याला अशी दिसणार आहे। ठीक आहे, तर अशी ठेवायची आणि मग अशी याच्यावर उलट करायची अशी, आणि मग याला इथे जोडून घ्यायचं आहे। तर योगपट्टीचं थोडंसं टोक असं पुढे ठेवायचं, ह्या खालच्या पार्टच्या पुढे थोडंसं। हे बघा, हा खालचा पार्ट आहे, बटन पट्टीकडची बाजू आहे आणि हे टोक आहे। तर हे थोडंसं इथे पुढे ठेवायचं। ठीक आहे, म्हणजे हे अर्धा इंचाचं जे मार्जिन आहे ते आणि खालचं असं तिथून आपलं टोक आलं पाहिजे शिवताना। तर तिथून हे शिलाई मारायची आहे आपल्याला, हे अशा पद्धतीने, हे अशी हे बघा, बरोबर लावून कापड बरोबर किनारीवर किनारी बरोबर, खालची किनारी आणि योगपट्टीची किनारी बरोबर एकमेकांवर ठेवून जे मार्जिनचं आपण मार्किंग केलं आहे शिलाई त्याच्यावरच येऊ द्यायची आहे। हे बघा, या अशा पद्धतीने हे आपलं जोडून घ्यायचं आहे। हे बघा, हे अशी मी जोडून घेतली आहे। आता इथे लॉक करते। हे बघा, अगदी बरोबर आपली योगपट्टी सुद्धा बरोबर झालेली आहे, कमी जास्त झाली नाही। हे बघा, असं नखाने परत याच्यावर नख मारून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। तर बघा, तर हा झाला आपला फ्रंट पार्ट रेडी। हे बघा, खूप अगदी मी शांततेने अगदी हळूहळू तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप फ्रंट पार्ट कसा रेडी करायचा ते दाखवलेला आहे, हात शिलाई मारून। ठीक आहे, हाताने जोडून दाखवलेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा ही प्रॅक्टिस नक्की करा अशा पद्धतीने, ज्या माझ्या अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट आता रेडी झालेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला मी हाताने शिवून फ्रंट पार्ट कसा तयार करायचा ते अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे। तर तुम्ही याची प्रॅक्टिस नक्की करा। आणि जर पूर्ण व्हिडिओ आपण करायला गेलो असतो, पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करायला, तर खूप व्हिडिओ लॉंग झाला असता। त्यामुळे याचा पुढचा पार्ट मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामध्ये आपण पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग मशीनवर शिवणार आहोत, करणार आहोत। ठीक आहे, तर तोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने ज्या माझ्या मैत्रिणी नवीन शिवणकाम करायला शिकलेल्या आहेत किंवा करत आहेत, त्यांनी अशा पद्धतीने पहिल्यांदा ब्लाऊज शिवण्याची प्रॅक्टिस करा।
म्हणजे मशीनवर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही मशीनवरही करून बघू शकता, ठीक आहे। मी ज्या पद्धतीने, मी स्वतः ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, खूप व्यवस्थित ब्लाऊज तयार होतं, ठीक आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझा आजचा, तर नक्की मला व्हिडिओ मध्ये कमेंट करा कसा तुम्हाला वाटला व्हिडिओ। जे काही तुमचं मत असेल ते मला नक्की तुम्ही कळवा, ठीक आहे। आणि व्हिडिओला जे नवीन बघत आहेत किंवा नवीन आले आहेत व्हिडिओवर, तर त्यांनी नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण तुम्हाला खूप छान पद्धतीने शिकायला मिळणार आहे माझ्या चॅनलवर। मी खूप अगदी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत आहे मैत्रिणींनो। तर मला सुद्धा एक तुम्ही सहकार्य करू शकतात की व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन असतं ते क्लिक करा, सबस्क्राईब बटन क्लिक करा। त्याच्यासाठी एवढं काही करावं लागत नाही, फक्त एक क्लिक करा, लाईक करा, शेअर करा की ज्या मैत्रिणींना खरंच त्याची गरज आहे खूप छान पद्धतीने शिकण्याची, तर तुम्ही हे व्हिडिओ त्यांना सेंड करून तुम्ही त्यांची हेल्प करू शकता, ठीक आहे। तर त्यांना सुद्धा खूप छान पद्धतीने ब्लाऊज शिकायला मिळणार। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग शिकूया। तोपर्यंत बाय बाय।